मंडळी, थांबा थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा क्षण तुमचं काळी झलवेल. आजच्या भागात जे घडलं ते सीन नव्हता, तो चमत्कार होता. घरात लग्नाचा वाढदिवस, हसू आनंद आणि अचानक वातावरण बदलतं. ईश्वरी आणि अर्णव संजय काकांच्या पाया पडतात. डोळ्यात अश्रू, ओठांवर थरथरती प्रार्थना, बाबा आई आशीर्वाद द्या. आणि इथेच शांतता. कॅमेरा झूम होतो. व्हीलचेअरवर बसलेले संजय काका, न हलणारे हात, पण डोळ्यात आकाशा एवढी इच्छा की माझ्या लेकी जावयाला आशीर्वाद द्यायचा आहे. अर्णव हळूच म्हणतो काका, आणि ईश्वरीचा आवाज अडखळतो, बाबा. तीव्र संगीत. 1 क्षण, 2 क्षण, आणि मग मंडळी, जे कोणी स्वप्नातही विचार करणार नाही ते घडतं. थरथरणारे, पॅरालिसिस झालेले हात हळूहळू वर सरकतात. सुप्रियाच्या तोंडावर हात. हे काय? ईश्वरीचा श्वास थांबतो. बाबा बाबा. आणि संजय काका त्या 2 जीवांच्या डोक्यांवर हात ठेवतात. हात जे वर्षानुवर्ष हल्ले नव्हते ते आज आशीर्वाद देतात. आवाज येतो, तुटका पण जीवाला भिडणारा. सु खा चा सम सार करा आ शी वा द. संपूर्ण घर रडतं. ईश्वरी आणि अर्णव कोसळतात काकांच्या मिठीत, आणि आपणही. पण थांबा, हा चमत्कार जितका गोड आहे तितकाच धोकादायकही आहे. कारण देव चमत्कार सांगतो आणि इशारा देतो एकाच वेळी. राकेश अजून शांत बसणार नाही. आज आशीर्वाद मिळाला, पण उद्याची किंमत काय? हा चमत्कार ईश्वरी अर्णवच्या प्रेमाचं रक्षण करणार की नव्या वादळाचं दार उघडणार? मंडळी, पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.